या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय हरीश केणी 14 चेंडू 54 धावा अर्ध शतकीय खेळी आणि एका षटकामध्ये 3 धावा देत एक विकेट देखील मिळवला। ऑलराउंडर भूमिका एक उत्कृष्ट झेल देखील टिपला गेला। 5 वाजलेत होईल मेगा फायनल ची लढत आपण पाहतो। सापाट विपक्ष चिकणघर बाळाराम यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होतीये। बाळाराम गायकर टॉस जिंकलाय सापाट संघाने आणि निर्णय कळवायचा आणि लगेच आपण फिल्डिंग जर स्वीकारली बॅटिंग तर चला चिकणघर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायची त्यामुळे अंधार होऊ शकतो। आपण थोडासा फास्ट खेळायचा आहे, लगेच फिल्डिंग सजून घ्या। चिकणघर संघाला बाय मिळाली आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये देसाई संघाला, म्हणजे दोन्ही संघांना बाय मिळाले आणि 2 सामने जिंकलेत। अशी एक चांगली फाईट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। मेगा फायनलची ही लढत असेल। दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा असतील। आयोजक असतील आमचे उपस्थित मान्यवर सर्व प्रेक्षकांच्या वतीने सर्व संघांना शुभेच्छा। बॉलिंग मार्कवर विक्रम भोईर स्ट्राइक एंडला असेल। यावेळी आपण पाहतोय शैलेश
आणि शक्ती मडवी. शैलेश घोडे एक जबरदस्त खेळाडू आणि त्याच्या बॅट मधनं मात्र सुरुवात षटकाराने येते. तो देखील आपले इरादे स्पष्ट करून उतरलाय मैदानामध्ये आणि पहिल्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार. आता मात्र पहिल्या चेंडू पासून प्रहार करायला सुरुवात केली आहे. मी जणू डगआउट मध्ये सेट होऊन आलाय की काय हा खेळाडू. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 38 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर 38 आणि दुसऱ्या सामन्यात तब्बल 46 धावा. जबरदस्त अटॅक पाहायला मिळाला पहिल्या सामन्यापासून. यावेळी मात्र पाहायचं शॉट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये. ओहो, इथे पहा काय घडलं. थोडासा खाली कोसळलाय हा खेळाडू. मात्र इथे पाहायचं तिसऱ्या घेण्याचा प्रयत्न. म्हटलं जातं क्रिकेट की गल्ली और महबूब की गल्ली हमेशा पकडे जाने का डर रहता है हनुमान दादा. आणि इथे खेळाडू कोसळलाय, मग तो वाचलाय खेळाडू फलंदाज. 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्यात. शैलेश घोडे साठी पारितोषिक आलेलं आहे. जर लागोपाठचे 2 षटकार आणि 2 चौकार लगावले तर 1000 रुपये. यावेळी मात्र जबरदस्त फटका चपराक लगावली. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने पुढे सरकतोय. येतो हा आणखी दणदणीत चौकार. धावसंख्या 3 चेंडू नंतर 12 धावा स्कोर बोर्डवर. रोहन पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेले आहेत ह्या दोन्ही फलंदाजासाठी. जर लागोपाठचे 2 षटकार आणि 2 चौकार लगावले तर 1000 रुपयाचे पारितोषिक. इथे मात्र पाहायचं शैलेश घोडे पूर्णपणे अटॅकिंग मूड मध्ये पहिल्या चेंडू पासून प्रहार करायला सुरुवात केलीये. फ्रंट फुटचा वापर पुढे केल्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू हो बीट झालाय. यष्टी रक्षक हरेशकेने देखील पुढे सरसावलेत, मात्र चेंडू अडवलाय. मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. या एका धाबेने स्कोर बोर्ड पाहायला मिळतो तो 13-13 लॉस ऑफ विदाउट विकेट. आता मात्र स्ट्राइक एंडला शक्ती मडवी. गोलंदाजी मार्कवर विक्रम भोईर. ह्या खेळाडू देखील गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. मात्र या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये पाहायचंय या चमचमत्या ट्रॉफीचा कोण मानकरी ठरेल. फुल टॉस बीड कामून दिलाय. यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू चेंडू समोर येतोय. 1 बाउंड चेंडू फील्ड केलाय. इथे मात्र पाहायचं दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न, मात्र शेवटच्या क्षणाला नकार दिलाय शैलेश घोडेने आणि मात्र शक्तीला माघारी परतावं लागते. मिळते ती फक्त सिंगल. या एका धावेने स्कोर बोर्ड पुन्हा पुढे सरकतोय. 14-14 लॉस ऑफ विदाउट विकेट. चांगली फायनल प्रेक्षकांच्या भेटीला येते. कमलाकर शेलार स्मृती चषक एक दिवसीय स्पर्धा, 10 संघांचा सहभाग. त्यातून हे 2 शेवटचे संघ आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये खेळतात. एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना सापाड संघ म्हटला तर या परिसरातीलच आपण सापाड आणि चिकनघर हे दोन्ही संघ आजूबाजूचे संघ आहेत. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंना एकमेकांचे डावपेच माहित आहेत. त्यामुळे चुरशीची लढत जरूर पाहायला मिळेल. कारण पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. पॉवर प्ले मध्ये विक्रम भोईरने 15 धावा खर्च केल्यात. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेचे संरक्षण करतील. चौकार षटकार अडवण्यासाठीचा संघर्ष तर दुसऱ्या बाजूला धावा कुटण्यासाठीचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन ओव्हरचा पहिला बॉल हरेश केणे. उपस्थित मान्यवर भाऊ गायकर यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येते गोलंदाजासाठी
हरेश केणे यांनी जर हॅट्रिक संपादन केली तर भाऊ गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. मात्र इथे प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. शैलेश OUT आउट. वन डाऊन ला स्वतः संघनायक मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रदीप पाटील. धावा 15 धावा आहेत. 15. संघनायक येत आहेत. चला लवकर, कारण दुसऱ्या आता अंधार लवकर होतोय त्यामुळे थोडासा आपण स्पीडअप देखील ठेवायचा आहे. फिल्डिंग करणारा संघ आणि बॅटिंग करणाऱ्या संघांनी देखील पहा किती क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पुढचा बॉल. पहिल्याच बॉलवर विकेट संपादन केले. हॅट्रिक साठी भाऊ गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक जरूर मिळेल. यावेळी मात्र चेंडू खेळलाय. लॉंग ऑफ ला खेळाडू तैनात आहे, तिथे मिळेल ती फक्त सिंगल. निलेश लॉंग ऑफच्या दिशेने सज्ज आहेत. एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट क्षेत्र आपण पाहतो. डीपला शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग देखील 30 सर्कलच्या आतमध्ये. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आपण पाहतोय. लॉंग डीपला पाहायला मिळतात. मात्र पाहायचंय पॉइंटच्या वरून खेळले. डीपला खेळाडू तयार आहे, सज्ज आहे. मात्र मिळतील त्या फक्त 2च धावा. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके जरूर पाहायला मिळाले. 2 बाउंड्रीज आपण पाहिल्या. त्यानंतर जर आपण विचार केला तर 6 चेंडू मध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नाही. पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 बाउंड्रीज जरूर पाहायला मिळाल्या. तदनंतरच्या 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त जर आपण पाहिलं तर 6च धावा पाहायला मिळाल्या. डावखुरी हाताचा फलंदाज उंच भरारी तर दिली आहे आणि तिथे खेळाडू सज्ज आहे आणि अचूक झेल टिपला गेलाय आणि बॅटरचा संपलाय खेळ. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावर चेतन थळे येत आहेत, मैदानात दाखल होत आहेत. उंच खुरा 6 फलंदाज. मात्र संघ अडचणीत आहे, सावरावा लागेल. एक चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत पाहायला मिळाले. पहिले 3 चेंडू फलंदाजांनी वर्चस्व जरूर दाखवलं, मात्र तदनंतर गोलंदाजांनी कमबॅक केलाय आणि फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. शैलेश घोडे देखील 6 चेंडू मध्ये 13 धावांचं योगदान देऊन तो देखील डगआउट मध्ये आला. तर ओपनिंगला आलेला शक्ती मडवी देखील 3 चेंडू मध्ये 3च धावांचं योगदान देऊ शकलाय. तर 4थ्या क्रमांकावर चेतन थळे स्ट्राईक एंडला दाखल झालाय. हो, यावेळी मात्र टॅप केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये डीपला खेळाडू सज्ज आहे, तिथे नरेंद्र. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा देखील कॉल दिलाय आणि त्या सहजरित्या कंप्लीट देखील केल्या गेल्या आहेत. जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा मात्र एकेरी दुहेरीने धावफलक हलतं ठेवण्याचं काम केलं गेलंय आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा इथं प्रयत्न केला जातोय. मोठ्या फटक्यांसाठी इथं संघर्ष सुरू आहे, कारण सामना आहे मेगा फायनल. कोण ठरणार या कमलाकर शेलार स्मृती चषकाचा मानकरी? पुन्हा एकदा निलेश समोर आहे, मात्र फेकी ऍक्युरेट येते. मिळेल ती फक्त सिंगल आणि या दुसऱ्या षटकातील अंतिम ओव्हर झाली ना. डॉट बॉल.
मात्र नवीन ओव्हरचा पहिला बॉल अरुण भोईर एका बंधुराजाने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला. त्यानंतर दुसरा बंधुराज येतोय. यावेळी मात्र अगदी समोर समालोचन कक्षाच्या समोर उपस्थित मान्यवरांना अभिवादन करा. या स्पर्धेला मोलाचं योगदान दिले. संतोष शिंगोले असतील, तुकाराम गायकर, चंद्रकांत गायकर, जगदीश धुमाळ, चिंतामण मगर, साई कांबोरे, शुभम भगत, सुरेश विश्वासराव, संजय भोईर, त्याचबरोबर चंद्रकांत गायकर, भाऊ शिवलाल गायकर. पुढचा बॉल यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेतला. यस पंच आमचे प्रसाद सहस्रबुद्धे, तो दुसऱ्या बाजूला सत्यवान ढोणे नांदिवली यांचं देखील खूप खूप आभार. आज त्यांच्या माध्यमातून देखील अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. कार्पेटच्या माध्यमातून खेळलाय. आउटफील्ड थोडीशी पास आणि दुसरा गुणाचा कॉल. ओहो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या स्कोर बोर्डवर 29-29. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 29 पाहायला मिळते. शेवटच्या सापाड संघाच्या इनिंगचे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. मात्र पाहायचं गोलंदाज कोण होतोय. तत्पूर्वी आपण बोलूया ज्या कारण रमेश दादा चिकनगर संघ असेल तिथे त्यांचे खूप खंबे पाठीराखे आहेत, खंदे पाठीराखे आहेत.
पुढल्या सामन्याकडे पुढचा बॉल. हो, यावेळी मात्र हवेमध्ये जरूर आहे. हरेश केने स्वतः झेल खाली येत आहेत आणि चूक होणार नाहीये, ही खासियत आहे. आयोजन कमिटी विलास गायकर, वाईस कॅप्टन भाऊ गायकर, दिनेश गायकर, संजय भोईर, बाळाराम गायकर, नंदू गायकर, सुभाष गायकर, संजय माळी, प्रकाश गायकर, दिनेश संते, मनोज धुमाल, संतोष शिसवे आणि सुरेश भोईर आणि तानाजी गायकर या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतोय. त्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा बॉल, शॉर्ट थर्ड मॅन डायरेक्ट हिट केलाय आणि इथे पहा काय घडलंय. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. थोडेसे संत गतीने
झाली आता 35 धावा या करायच्या आहेत. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आहे तो अनिल भोईर. गोलंदाजच्या मार्कवर सज्ज. तुमचे ऑफिशियल पंच सुद्धा सज्ज. मेगा फायनलचं तिकीट ऑलरेडी सापाटे संघाला बायच्या स्वरूपात मिळाला आणि चिकनकर 40+ संघ सेमीफायनल जिंकत असताना देसाई 40+ संघाच्या विरोधात मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. चांगला सामना लागला. पहिला 17 समाप्त झाला. 34 धावा धावफलकावर लागल्यात. संध्याकाळचं वातावरण तुम्ही पाहतात. सूर्य आता अस्ताला जात असताना सूर्योदय सकाळी ठीक तुम्ही पाहतात नियमित 5:45 ते 6:15 दरम्यान होतं आणि 5:45 नंतर अंधार व्हायला सुरुवात होते. सूर्यास्त होतोय. शॉर्ट पिच चेंडू पिंट्या हरीश केने उर्फ यांना अशा प्रकारचे चेंडू टाकतात. चेंडू सीमारेषा पार विस्फोटक फलंदाजी केली. जास्तीत धावा केला तर सामना लवकरात लवकर संपेल. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा ऑन द राईज फटका घेतलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन ला चेंडू जातोय. 1 पास ओव्हर द लाईन. अजून एक येतोय. सुपर मानुलीकर आता येणारे 22 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. हरीश केने फुल फॉर्म मध्ये या वर्षीचा हंगाम तुम्ही पाहिला तर आतापर्यंत 4 अर्धशतक या खेळाडूच्या नावावर विस्फोटक फलंदाजी केली. JPL गाजवली. आता मानुलीकर चषक गाजवत असताना पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडूने उसळी कमी घेतली. चेंडू खाली राहिला आणि थेट यष्टिरक्षक हातात विसावला. येतोय तो डॉट बॉलने चांगली कमबॅक केले आतापर्यंत अनिल भोईर यांनी. बघूया अनिल भोईर यांना कमबॅक करावा लागेल. समोर तगडा आव्हान आहे. हरीश केनेचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू यावेळी बॅकफुटला केले. कव्हर पॉइंटला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. अजून एक मिळतोय बॅक टू बॅकचा. ऑपरेटर संजय दादा भोईर सुद्धा आता फॉर्म मध्ये आलेले आहेत. नवीन गाणी आमच्या समोर पेश करतात कारण त्यांना माहिती आहे मेगा फायनल आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. उत्साह आहे. ओव्हरपिच चेंडू यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्र निवडलंय ते लॉंग ऑफ. चेंडू जातोय. अजून एकदा पहिले टप्पा उसळी घेत सीमारेषा. डीजे संजय दादा आता लय मध्ये आलेले आहेत. मेगा फायनल आहे. षटकार चौकार पाहायला मिळतं. हरीश केने यांची भाषा नेहमीच षटकार चौकारांची भाषा बोलते आणि तेच प्रत्युत्तर दाखवत असतात. 3-6 ला पुन्हा एकदा हरीश केने यांच्यासाठी आमचे भाऊ मामा यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज सॉफ्ट हँडने खेळले. समोरच्या दिशे लॉंग ऑनला फक्त दिशा दिली. यावेळी शक्ती मडवी लॉंग चेस करतात. चेंडूच्या मागे धावतात. शर्यत कासव आणि सशाची आपण पाहिली पण यावेळी शर्यत पाहिली ती शक्ती मडवी आणि चेंडूची. फलंदाज बाद होईल का आणि फेकी सुद्धा शक्ती मडवी यांची चांगली. फलंदाज होतो तो बाद. हरीश केने यांना परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. धक्का क्रमांक लागला तो पहिला. चिकनकर 40+ पासून लावायला पाहिजे होतं कारण आज मानवली गावात आम्ही आलोय. मानवली गाव म्हटलं तर फार्म हाऊसचं गाव मी तरी म्हणेन कारण बरेचसे फार्म हाऊस या गावामध्ये असतात. निसर्गरम्य वातावरण आहे. सूर्यप्रकाश देखील तेवढा स्वच्छ तुम्हाला पाहायला मिळतो. धावसंख्या झाली धावफलकावर 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या उभारली. येणारे 18 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. बघूया सामना किती षटकांमध्ये संपतोय की पुन्हा एकदा कमबॅक करतोय सापाडे संघ. गाणं लावा दादा मानवलीकरांचं. निलेश भाऊ शेलार यांच्या सौजन्याने देखील आपण पाहतात की स्वर्गीय कमलाकर शेलार यांच्या स्मरणार्थ संपूर्ण
KS जीवदानी 40+ संघासाठी जर्सी सुद्धा प्रदान करण्यात आली, त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप सुद्धा मिळाली जर्सी. शैलेश गोडे गोलंदाजाच्या मार्कवर आयटम राऊंड विकेट, फुलटॉस चेंडू. यावेळी तुम्ही पाहतायत किती धावा मिळतील या चेंडूवर आणि पंचांचा इशारा सुद्धा आलाय का, तर पंचांकडे दात मागितले पण दात फेटाळून लावलेली आहे, त्यामुळे या चेंडूवर मिळतील त्या 2 धावा. चेंडूने फ्लाइट घेतला होता पण उसळी नाही घेतली, चेंडू खाली राहिला, त्यामुळे पंचांचा योग्य असा निर्णय. पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि त्याचप्रमाणे सत्यवान डोणे. चांगला कमबॅक करावा लागेल जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे. पहिल्या षटकात तुम्ही पाहिलं की हरीश केने यांनी कॅपिटलाइज केलं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा वसूल केला, चांगला कॅपिटलाइज केलाय. त्यानंतर विक्रम भोईर जो संघाचा बॅकबॉन म्हटला जातो, कधी संघ अडचणीत असतो तेव्हा विक्रम भोईर चांगली इनिंग करतात. जेव्हा जेव्हा हरीश केने लवकर बाद होता तेव्हा संघाची संपूर्ण जबाबदारी विक्रम भोईरच्या खात्यावर असते. पुढे येऊन खेळले डान्सिंग राऊंड, बॉल यावेळी समजला नाहीये विक्रमला, त्यामुळे फक्त चेंडूला ढकलून दिला. 1 रन मिळाली. एकेरी दुहेरीने सुद्धा सामना हा जिंकू शकतो हे दाखवत असताना स्ट्रायकिंग घेतला तुम्ही पाहता संघाचे कर्णधार नरेंद्र, ज्यांनी सुरुवातीपासून चांगला खेळ खेळला, कॅप्टन ला साजेची इनिंग केली, पण हरीश केने बाद झाले. आता थोडासा दडपण चिकनगर 40+ संघावर आलाय, सूर्य अस्ताला चाललाय, हवेचा वेग थोडासा कमी पाहायला मिळतोय, त्यामुळे षटकार चौकार पाहायला मिळतील का नाही यामध्ये शंका आहे. पण एकेरी दुहेरीने धाव घेऊ शकतो. यावेळी चेंडूला मागे जाऊन खेळले, चेंडू जातोय सीमारेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, पुन्हा एकदा येतोय तो चौकार. तुम्ही पाहिले की श्रीरामाची गाणी तुम्ही पाहता, श्रीराम म्हटलं तर आपला धर्म, आपली संस्कृती. भारताचे पंतप्रधान नरेंद्रसिंग मोदी यांनी गेल्याच वर्षीच रामाला आपल्या अयोध्या नगरीत पुन्हा एकदा आणलं. याच दरम्यान येते ते विकेट शैलेश गोडे यांच्या खात्यात जमा होते 1 विकेट. आणि आयोजकांकडून एक नम्र विनंती आली आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंना की कोणी सामना जिंकला तरी स्टंपला हात लावू नका. एक नम्र विनंती आहे, कारण या स्टंपवर त्यांना नंतर सराव करायचा आहे. त्यांचे बच्चे कंपनी आहेत, त्यांना सुद्धा प्रॅक्टिस करायची असते, त्यामुळे दोन्ही संघाला सध्या आता चांगले संगीत आता लावतात. मला तरी वाटतं सकाळपासून ते होते कुठे, मेगा फायनलला ते आले. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी आता गाणं लावलं, आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आणि त्यांना नेहमीच आम्ही मानाचा मुजरा करतो, कारण छत्र शिवाजी महाराज सारखा नेता या जगात पुन्हा कधी होणे नाहीये. नो मोर शिवछत्रपती शिवाजी महाराज. यावेळी डान्सिंग राऊंड ग्राउंड पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू खेचून काढलाय, तिथे प्रोटेक्शन आहे, 1 धाव मिळेल. प्रशांत भोईर यांना माहिती आहे की 1 धाव इथल्याने स्ट्राईक आपल्या हातात रोटेट होईल, आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या सबतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 28, आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावेची गरज. येणारे 12 चेंडू आणि 7 धावेची गरज. पहिल्याच षटकामध्ये हरीश केने यांनी जे कॅपिटलाइज केलं, 20 धावा कुठून काढल्या, तिथून पूर्णपणे सामना हा चिकनगर 40+ संघाच्या बाजूने लागलाय. त्यामुळे ते येणारे 12 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. मान्यवरांनी आमचे प्रमुख अतिथी रुद्र कांबिरे, उद्योजक हिंदवी ट्रॅव्हल्स अँड टुरिस्ट गोटसाई, मंडप आणि डीजे सुविधा पूर्णपणे आम्हाला त्यांच्या मार्फत मिळते. त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, तर विनंती आहे की तुम्ही या आमच्या VIP डायस मध्ये स्थानपन्न व्हा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम अयोध्या भूमीमध्ये 500 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या अयोध्यामध्ये श्रीराम यांचं दर्शन आपल्याला पाहायला मिळालं. एक सुंदर असा मंदिर आपल्याला पाहायला मिळालं, आणि या दरम्यान बिल्डिंग होते. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळाल्या त्या आतापर्यंत एकच सिंगल केले, स्ट्राईक रोटेट ठेवले स्वतःजवळ विक्रम भोईर यांनी.
3 धावेची गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 3 धावे, 2 धावेची गरज आहे फक्त. येणारे 10 चेंडू आणि 2 धावेची गरज. सामना जवळपास आपल्या खिशात टाकलाय. मानवलीकर चषक 40+ 2025 मध्ये या चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी फक्त 2 धावा दूर आहेत. सॉफ्टहँडने चेंडू घेतलाय. गली रिझन मध्ये हा चेंडू कट केलाय. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव मिळाली असती पण नकार दिलाय, कारण त्यांना MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करायचा आहे. चषकावर नाव कोरायचं तर तुम्हाला चौकाराने षटकाराने कोरलं पाहिजे, तेव्हा ते आठवणीत राहतं. भारताचा सफल कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा 2011च्या वर्ल्ड कप मध्ये 2 षटकार लगावला, सुनील गावस्कर आजही म्हणतात मी मरताना तो षटकार माझ्या कानामध्ये नेहमीच गुंतत राहील. आणि येतोय तो सुपर षटकार महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देत असताना